वसा जनसेवेचा। शेगाव येथून श्री संत गजाननाच्या पंढरीतून श्री विठ्ठलाच्या पंढरीसाठी शेगावातून 700 वारकऱ्यांच्या वर आज 21 जून ब्रह्ममुहूर्तावर सकाळी 7 वाजता श्रींच्या पालखीचे श्री क्षेत्र पंढरपूरकडे श्रींच्या मंदिर परिसरातून प्रस्थान झाले। श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशी महोत्सवात सहभागी होण्याची हे श्रींच्या पालखीचे 57 वर्ष आहे। श्रींच्या पालखी समवेत 700च्या वर वारकऱ्यांसह आश्वासह टाळकरी वारकरी पताकाधारी श्रीहरी नामाच्या व टाळ मृदुंगांच्या गजरात जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल श्री गजानन जय गजानन गणगण गणात बोते या मंत्रांचा नाम जप करत वारकरी संत नगरीतून श्री विठ्ठलाच्या पंढरीकडे व प्रस्थान केले आहे। श्रींच्या पालखीचा तब्बल 33 दिवसांचा हा पायी प्रवास असून 750 किलोमीटरचे हे अंतर कापून 23 जुलै 2026 रोजी श्रींची पालखी श्री क्षेत्र पंढरपूरला पोहोचणार आहे। पालखी मार्गस्थ होत असताना मंदिर परिसरामध्ये भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली व श्रींच्या दर्शनांसाठी मोठी रांग लागल्याचे पाहायला मिळाले। मंदिर परिसरात गणगण गणात बोतेंच्या गजराने दुमदुमून गेला होता, याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। जय गजानन माऊली। शेगावच्या असे संत गजानन महाराजांची पालखी जी आहे ती पंढरपूरकडे प्रस्थान केलेली आपण बघू शकतो। माझ्या पाठीमागे गजानन महाराजांची शेगावच्या गजानन महाराजांची जी पालखी जी आहे 57 वर्ष आहे पालखीचं आणि दरवर्षी पालखी पंढरपूरला आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी जात असते। या वर्षी सुद्धा पालखीचं 57 वर्ष आहे आणि आपण जर पाहिलं तर पालखी आता पंढरपूरकडे प्रस्थान केलेली आहे। पालखी सोबत जवळपास 700 पताकाधारी आहेत, 700 वारकरी आहेत, अश्व असेल गज असेल, संपूर्ण पालखीचा लवाजमा जो आहे तो पंढरपूरला या ठिकाणी निघालेला आहे। गजानन महाराजांच्या पालखीचं वैशिष्ट्य असते की संपूर्ण जे वारकरी जे ते पांढऱ्या कपड्यामध्ये असतात, पताकाधारी असतात आणि अतिशय शिस्तबद्ध पालखी म्हणून आणि सुंदर अशी पालखी म्हणून या ठिकाणी शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीची ओळख आहे आणि पालखी जी आहे ती सध्या पंढरपूरकडे निघालेली आहे। जवळपास 23 तारखेला 23 जुलैला ही पालखी जी आहे ती पंढरपूरला पोहोचणार आहे। 5 दिवस त्या ठिकाणी मुक्काम असतो आणि आषाढी वारीमध्ये हा पालखी सोहळा त्या ठिकाणी सहभागी होतो। आज सकाळपासनं जिल्हाभरातून राज्यभरातून कानाकोपऱ्यातून जे भाविक आहेत गजानन महाराजांना तो वर्ग मानतो तो संपूर्ण वर्ग जो भाविक वर्ग या ठिकाणी दाखल झालेला आहे। आपल्या गजानन महाराजांना पालखीसोबत चालण्यासाठी निरोप देण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण वारकरी असतील भाविक असतील या ठिकाणी सहभागी झाले। हा जो पालखी सोहळा जो आहे तो संपूर्ण शहराला प्रदक्षिणा घालत निघालेला आहे। आपण जर पाहिलं तर संपूर्ण वारकरी जे अतिशय शिस्तबद्ध हा जो पालखी सोहळा या ठिकाणी सुरू आहे। 57 वर्ष आहे, जवळपास 700-750 किलोमीटरचा पायी प्रवास करत आणि 33 जे मुक्काम आहेत ते मुक्काम सुद्धा पालखी करत असते। बोतेच्या जयघोषामध्ये या ठिकाणी संपूर्ण परिसर निरादून गेलेला आहे आणि पालखी जी आहे ती सध्या आता पंढरपूरच्या दिशेनं निघालेली आहे। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।